नुसताच विद्वान, भरपूर 4 वेद 6 शास्त्र तोंडी पाठ आहे. विद्वानाच्या मुखातून ऐकलं तर व्यक्ती फक्त चकित होईल, पारमार्थाला लागणार नाही. अज्ञानी व्यक्तीच्या मुखातून ऐकल्यावर व्यक्ती भ्रमात पडतो. केवळ विद्वानाच्या मुखातून ऐकल्यावर फक्त चकित होतो. साधकाच्या मुखातून ऐकल्यावर व्यक्तीला समाधान लाभतं आणि संतांच्या मुखातून ऐकल्यावर व्यक्तीचं जीवन कृतार्थ होत असतं. तर अशा प्रकारे समाधान आणि कृतार्थकडे नेणारी साधकाच्या मुखारविंदातून कसं आपण श्रवण करत आहात. माझी म्हटलं शिव महापुराण कथा आहे. म्हटलं कधी आहे? परवापासून आहे म्हटलंय. म्हटलं मग अडचण काय आहे? म्हटलं व्यासपीठावर कोणता ग्रंथ ठेवायचा? व्यासपीठावर कोणता ग्रंथ ठेवायचा? म्हटलं शिव महापुराण कथा आहे तर शिव महापुराण कथा आहे तर शिव महापुराण ठेवा. म्हटलं शिव महापुराण नावाचा ग्रंथ आहे का, असा त्यांचा मला प्रश्न होता. प्रसिद्ध कथाकारांचा की ज्यांना शिव महापुराण नावाचा ग्रंथ आहे हे सुद्धा माहीत नाही, त्यांनी तो ग्रंथ अवलोकन केला असेल काय, हा यक्ष प्रश्न आहे. आणि ते कथेत काय सांगतील हा फार मोठा विचाराचा विषय आहे. तर अशा प्रकारचे कथाकार आपल्या वारकरी संप्रदायात आहेत. हे वारकरी संप्रदायाचं वैचारिक दुर्दैव आहे. ह्या गावाला जी प्रकारची, या भूमीला जी प्रसिद्धी मिळाली ते आमच्या महाराजांमुळे मिळाली. अशा प्रकारचे एक अभ्यासू रत्न आपल्या गावात राहता येईल याचा तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा सन्मान आहे. 3 योग, कर्मयोग, ज्ञानयोग बरोबर बोलला आणि भक्तियोग. वा, श्लोकाचा अभिप्राय आपण माझ्यासमोर ठेवून गेला पूर्ण. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. जरा लक्ष द्या. आता यापैकी प्रस्तुतच्या भंगामध्ये भक्तीच्या मर्माबद्दल सांगितलेलं आहे, म्हणून पर्यायाने भक्तीचं वर्म सांगता सांगता कर्मयोगाचं आणि ज्ञानयोगाचं वर्म सांगत भक्तीच्या वर्माकडे येतो. चला बघा, लक्ष द्या. श्रीमद भगवद्गीता सर्वात जास्त प्रचारात आणली ज्या प्रेसने ती गीता प्रेस गोरखपूर. गीता प्रेस गोरखपूरचे संस्थापक वैकुंठवासी, तिकडे ब्रह्मलीन म्हणतात, जय दयालजी गोविंदका, हे मारवाडी समाजाचे. आपल्या फक्त अंगावरच्या कपड्यानिशी कलकत्त्याला आले होते. हॉटेलमध्ये कुठंतरी काम करायचे, पण प्रामाणिक व्यक्ती होते. लक्ष द्या, प्रामाणिक व्यक्ती कुठे जरी राहिला तरी तो व्यक्ती चमकल्याशिवाय राहत नाही, आणि बेईमान व्यक्ती कुठे जरी राहिला तरी त्याची बदनामी झाल्याशिवाय राहत नाही. हे सत्य आहे. जयदयाल गोंडका इमानदारीने जिथे काम करत होते, प्रामाणिक होते. त्यांच्या एके दिवशी स्वप्नात म्हणण्यापेक्षा त्यांना एके दिवशी भगवंतांनी जागे केलं झोपेतो. समोर गीता प्रेसच्या पुस्तकांवर जे चित्र असतं ना भगवान विष्णूंचं, त्या रूपात त्यांना भगवंत दिसले आणि सांगितलं, जय दयाल जी, दुनिया में स्वार्थ भाव बहुत बढ़ गया है, तो दुनिया का स्वार्थ भाव मिटाने के लिए आप प्रयास करो और किसी ग्रंथ की खोज करके उसके माध्यम से आप लोगों में स्वार्थ भाव मिटेगा कैसा, इसके लिए उस ग्रंथ को पहुंचाओ. एवढंच सांगितलं आणि भगवंत अंतर्धान झाले. आशय लक्षात आला असेल आपल्या. स्वार्थ भाव वाढलेला आहे, सकामता वाढलेली आहे, आणि सकामता जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत व्यक्ती किती जरी मोठा झाला तरी तो व्यक्ती संसारिकच आहे. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. जीवनामध्ये निष्कामता, लक्ष देणं आहे. आता कर्मयोगाचं वर्म आहे निष्काम भावनेने सेवा. लक्षात राहील तर बरं होईल. काय सांगितलं? निष्काम भावनेने सेवा हे कर्मयोगाचं वर्म आहे. कर्मयोगाने सुद्धा भगवत प्राप्ती होत असते. फक्त कर्मयोगी व्यक्तीला सेवा करायची आहे, ते सुद्धा कोणत्या भावनेने? निष्काम भावनेने. आज समाज सेवा करतो, भरत बाबा सेवा करतायत, पण त्या सेवेमध्ये निष्काम भावना नाही. कमीत कमी आमचा फोटो तरी पेपरला आला पाहिजे. फोटो नाही पेपरला आला, पत्रकार नाही आले तर स्टेटस तरी ठेवलं गेलं पाहिजे. आणि किती लोकांनी स्टेटस पाहिलं ते तरी पाहिलं गेलं पाहिजे. लोक देवाजवळ जातील ना, देवाचं दर्शन नाही घेणार, कॅमेऱ्यावाला व्यवस्थित काढ बरं, व्यवस्थित काढ. देव गेला खड्ड्यात, तो देवाच्या दर्शनाला नाही जात, तो कॅमेऱ्यावाल्याच्या दर्शनाला जात असतो. दुर्दैव आहे, दुर्दैव.
कॅमेरावाल्याने कॅमेऱ्यातून फोटो काढावा, पण आपण देवाचं दर्शन घेण्यात प्राधान्यता ठेवावी, हे लक्षात घ्यावं. बरं, तेवढ्यानंतर भागत नाही, तो फोटो काढल्यानंतर अपलोड करण्याची तकतक, देवाचं नाव बाजूला, तो अपलोड केल्यानंतर किती लोकांनी पाहिलं, संध्याकाळपर्यंत कमी लोकांनी पाहिलं, त्याला रात्रभर झोप येत नाही. अशा प्रकारचं अरे काय हे, आपल्या जीवनात आपण स्वतःला पारमार्थिक म्हणून घेतोय आणि आपल्या जीवनात आपण पारमार्थिक आहोत का, जरा याचं मूल्यांकन करावे.